मला शिकवायच नाही हा, अजिबात नाही. तुला माझी सुटका नाही केलीस तरी चालेल, माझ्या सकूकडचा हळदी कुंकू सुरळीत पार पडू दे. पांडू छान आहेत ना गैऱ्या? कैर्या, अरे रानाचा आणल्या की काय कायो? अरे माझ्या दिवसभराच्या कामावरती पाणी पडेल की रे म्हणतो मी. पोरांनो आता बघा आता. ए पुरी, हे बघ छोटा हत्ती आला. पांडू, याच काय करणार आहेस? आगे बस तू, बघ मी काय करतोय. बरोबर. मी आता इथून जातो, म्हणजे तो छोटा हत्ती मला बघत आणि माझ्या माग माग येईल. तू आरामात जा. काय रे मुंद्रा? अयो, अरे अरे काय रे, कुठं आहेत रे? धावता धावता खाल्ला ती काय रे? बघा बघा. माझ्याकडे तर काय रे नव्हत्याच. मग सकूकडे होत्या. अरे मग सकू कुठे आहे रे? ते बघा तिथून चालली. अयो बालक. सासूबाई कैऱ्याच नसतील तर कसं आणि काय करायचं आपण? मी काय म्हणते वंस, रद्दच करून टाका समारंभ, नाही म्हणजे फजिती होण्यापेक्षा बरं. ती आधीच घाबरलेली, तू आणि तिची भीती वाढव. छान, काय नाही ग उमा, काही घोर घेऊ नकोस. आणि काय ग, कुठल्या पुराणात सांगितलं की माहेर वाटणीचं कोड कौतुक आंबे डाळीनेच करावं म्हणून? ते काय नाही, आपण चक्का टांगू, दुधाचे 4 जिन्नस करू, काही अडत नाही त्या वाचून. बाई, मी जुन्या वळणाची, तुमच्या सासूबाई फारच पुढारलेल्या आहेत. तुम्हाला चालणार आहे का आंबे डाळी विना हळदी कुंकू? नाही म्हणजे चालणार असेल तर राहिलं. अगो बाई, कैरे आणले? वा वा वा. बघितलं भामे, जे तुला जमलं नाही ते या पोरांनी करून दाखवलं. नाही नाही, रद्द करा. हा, इतका मोडता घालणं बरं नाही. आजी, आता आले ना गैऱ्या, मीच डाळ वाटणार. मीच वाटणार. अगं हो 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 हो,
जा आधी कैऱ्या धुवा स्वच्छ करा जा. चांगलेच फोडून धडपडून आणलेले दिसतात कैऱ्या. ह्याचं त्याने कौतुक नाही ग. अगं कैऱ्या आणल्या म्हणून तोंड भरून कौतुक आहे बघताना. तुझ्या चेहऱ्यावर का विरजण लागलंय? हा, आमची फजिती झाली नाही म्हणून वाईट वाटतंय? नाही नाही, असं काही नाही. आनंदच झालाय मला. दिसतच आहे. चल ग उमा, ते कैऱ्या घेऊया आणि पुढचं काम करूया. चल. तरी समारंभ रद्द होतो का नाही बघा. बायकाच नाही आल्या तर कसा करणार हळदी कुंकाचा समारंभ आणि कशी वाटणार डाळ आणि पन्हा. मलाच बहुतेक सगळं घरी घेऊन जायला लागणार. भामाबाईंचा चेहरा पडलाय म्हणून हसताय का? अगं नाही नाही, त्याच्याकडे तर लक्षच नव्हतं माझं. हो तेच तर. त्या मामीकडे जरा लक्ष दिलत ना तर तीही योग्य मार्गावर येईल. त्यामुळे पुढच्या अनेक अडचणी वाचतील. हो की नाही? हो 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 हो. ये अहो ये 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 इकडे बस बस. अगं प्रिये, योग्य मार्ग कोणता आणि अयोग्य कोणता याचे संकेत मी वेळोवेळी देतच असतो. प्रत्येकाला देत असतो, खळ असो वा सज्जन. पण तरीही चुकीचाच मार्ग निवडला तर त्याला काय करणार? हो, पण त्या मामीला सुद्धा या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतीलच ना. हो तर चुकीचा मार्ग निवडलाय ना, मग परिणाम भोगावेच लागणार. माझी काय चूक होती हो मालका? चूक तुझीच आहे, तुझीच चूक आहे. वर थोबाड करून सांगतोस आम्हाला पोरांनी रानातून कैऱ्या आणल्या म्हणून? हा, लाज नाही वाटत? तू कुठे होतात? चूक तुझीच आहे. तुझ्याच मुळे इंचूचा डाव पसला, कारण तू बरणीत बराबर इंचू सोडला नाहीस. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो. अहो पण त्या सगळ्यांची नजर चुकवून चुल घरात जाणार नाही की हो. सोपं बघतो मी. उपकार नाही करत तू आमच्यावर. हे तुझंच काम होतं. आता राहण्यातून आम्ही समध्या कैऱ्या हडपल्या